या याचिकेतील आव्हान 6 डिसेंबर 2001 रोजीच्या निर्णयाला आणि आदेशाला आहे, जो विद्वान पीठासीन अधिकारी शाळा न्यायाधिकरण यांनी अपील क्रमांक 46 ज्याद्वारे प्रतिवादी क्रमांक 1 हिला संपूर्ण बँकेच्या सेवेत पुनर्संचयित करण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रतिवादी क्रमांक 1 यांच्याबद्दल कोणताही वाद नाही. याचिकाकर्त्यांनी चालवल्या जाणाऱ्या प्राथमिक शाळेत मोहिते यांची सहाय्यक शिक्षिका म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली होती. ती SSC उत्तीर्ण आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी 1993-94 आणि 94-95 या शैक्षणिक वर्षासाठी तिची D.Ed अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर नियुक्तीला मान्यता दिली. प्रतिवादी क्रमांक 1 ने अमरावतीच्या शालेय न्यायाधिकरणात अपील दाखल केले आणि आरोप केला की 27 जानेवारी 1999 रोजी तिची सेवा तोंडी समाप्त केल्या गेली. तिने ठामपणे सांगितले की तिच्यावर कोणतीही समाप्तीची नोटीस दिली गेली नाही. तिने उच्च न्यायालयात रिट याचिका क्रमांक 30/10/1996 दाखल केली होती, जेव्हा ती अप्रशिक्षित शिक्षिका असल्यामुळे तिची सेवा समाप्त केली जाईल असे लक्षात आले होते. या न्यायालयाच्या खंडपीठाने अखेरीस प्रतिवादी क्रमांक 1 ने दाखल केलेल्या याचिकेसह तत्सम रिट याचिकांचा एक गट निकाली काढला, ज्यामध्ये असे निर्देश देण्यात आले होते की जे अप्रशिक्षित शिक्षक सेवेत आहेत त्यांना काढून टाकले जाऊ नये आणि D.Ed अभ्यासक्रम असणाऱ्या शिक्षकांची तत्सम पोस्टासाठी शिफारस केली जाऊ शकते. प्रतिवादी क्रमांक 1 नुसार याचिकाकर्ते तिच्या सेवा पूर्णपणे तात्पुरत्या होत्या. संबंधित कालावधी दरम्यान याचिकाकर्त्यांनी युक्तिवाद केला की या न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवा संरक्षित केल्या आहेत, ज्या सतत सेवेत होत्या. तरीही प्रतिवादी क्रमांक 1 अशा निर्देशांमध्ये समाविष्ट नाही. ज्या शाळेतील शिक्षक सेवेत हजर आहेत त्यांना परवानगी द्यावी, असे उच्च न्यायालयाचे निर्देश होते. दरम्यान 5/11/1997च्या शासन निर्णयात नमूद केलेल्या 3 अटी पूर्ण करत असतील तर प्रतिवादी क्रमांक 1 ने अशा अटी पूर्ण केल्या नाहीत, कारण ती 1998-99 किंवा 1999-2000 मध्ये सेवेत नव्हती. याचिकाकर्त्यांनी असा युक्तिवाद केला की प्रतिवादी क्रमांक 1 ने दिनांक 7/10/1998 रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे आणि खोटे विधान असलेले अर्ज सादर केले. तिने दबावाखाली तिच्या अर्जावर शिक्कामोर्तब केले. ती 30 एप्रिल 1995 पासून सेवेतून बाहेर पडली होती आणि त्यामुळे ड्युटी पुन्हा सुरू करण्याच्या तिच्या दाव्याला कोणताही कायदेशीर आधार नव्हता. 30 एप्रिल 1995 नंतरच्या कालावधीसाठी तिचे नाव तपासणी अहवालात दाखवले गेले नाही किंवा तिने कधीही मस्टर रोलवर स्वाक्षरी केली नाही. ती सेवा सुरू ठेवण्याचा दावा करू शकली नसती. तरीही चुकीच्या माहितीच्या आधारे तिला मुख्याध्यापकांकडून मान्यता मिळाली की तिला ड्युटीवर रुजू होण्यास परवानगी देण्यात आली आहे. तरीही तिला सेवा प्रदान करण्याची परवानगी नव्हती आणि म्हणून 27 जानेवारी 1999 पासून तोंडी समाप्तीचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित कथनांचा
विचार केल्यावर शाळा न्यायाधिकरणाने असे मानले की प्रतिवादी क्रमांक 1, 1995 पर्यंत सतत सेवेत होती आणि तिने रीट दाखल केली नव्हती. याचिकेत समाविष्ट असलेला प्रश्न असा आहे की प्रतिवादी क्रमांक 1 ही 30 एप्रिल 1995 नंतर अप्रशिक्षित शिक्षिका म्हणून सतत सेवेत होती आणि या न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या लाभासाठी ती पात्र होती आणि त्यामुळे तिच्या सेवा होऊ शकल्या नाहीत. कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता बंद केले गेले. याचिकाकर्त्यांचा मुख्य जोर या कारणावर आहे की 30 एप्रिल 1995 नंतर प्रतिवादी क्रमांक 1 सेवेत नाही आणि तिला सातत्य देण्यासाठी रीट याचिका क्रमांक 30/10/1996 मध्ये उच्च न्यायालयाने कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. सेवा याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना दिलेल्या आदेशांची माहिती मिळाली. प्रतिवादी क्रमांक 1 ने दाखल केलेल्या रीट याचिकेत प्रथमच तिने वैयक्तिकरित्या या न्यायालयाच्या विभागीय खंडपीठाने दिलेला अंतिम आदेश पूर्ण केला होता आणि तिच्या अर्जासह कर्तव्य पुन्हा सुरू करण्याची परवानगी मागितली होती. प्रतिवादी क्रमांक 1 ची नियुक्ती तात्पुरती केली असली तरी रिक्त पदावर होती. याचिकाकर्त्यांना प्राप्त झालेल्या मान्यता पत्रात असे सूचित केले आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनी 1/1/1994 रोजी रिक्त होणाऱ्या पदांवर प्रतिवादी क्रमांक 1 ची नियुक्ती करण्यास मान्यता दिली. हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की प्रतिवादी क्रमांक 1 च्या सेवा तात्पुरत्या होत्या. नियुक्तीपत्राची प्रत 30 एप्रिल 1995 रोजी संपणाऱ्या संबंधित शैक्षणिक वर्षासाठी 1/7/1994 पासून तात्पुरती नियुक्ती करण्यात आल्याचे स्पष्ट होते. तिची नियुक्ती केवळ 1994-95 या शैक्षणिक वर्षासाठी होती हे स्पष्ट होते. त्या शैक्षणिक वर्षाच्या अखेरीस हे सगळे सांगण्याची गरज नाही. रीट याचिका क्रमांक 30/10/1996 प्रतिवादी क्रमांक 1 द्वारे 1995 साली शासनाने जारी केलेल्या परिपत्रकाच्या आधारे शाळेच्या विरोधात दाखल केली होती, ज्यामध्ये अप्रशिक्षित शिक्षिकांच्या सेवा समाप्त करण्याचे निर्देश देण्यात आले होते.